हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे सकाळी सकाळी आम्ही छान जेवण वगैरे बनवायला घेतलं. डायरेक्ट नाश्ता आणि जेवण एकत्रच करूयात म्हटलं. सगळ्यांनी मिळून फास्ट आवरून घेतल्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर इकडे छान रेडी व्हायला लागलो होतो आम्ही, कारण आता आम्हाला निघायचं आहे गणपतीपोळेसाठी. तर आम्हाला आज गणपतीपोळे आणि आरेवारे बीच आणि आजूबाजूचे बीचेस असं बघायचं आहे. त्यासाठीच आम्ही आवरून घेतलं पटपट. तर गणपतीपुळे इथून रत्नागिरीमधून 20 ते 22 किलोमीटर आहे. तर गणपतीपुळेला जायचा जो रोड आहे ना, त्याला पूर्णपणे जाताना असं साईडनी समुद्र लागतो आहे. तर तिथे एका ठिकाणी छान जागा पण होती, म्हणून आम्ही तिथे थांबलो होतो छान. तर तिथे मी थोडंसं असं शूट घेतलं, तर खूप छान असा समुद्र दिसत होता. मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा माझी शाळेची ट्रिप आली होती इथे गणपतीपुळेला. त्याच्यानंतर ना आता मी इकडे आल्यापासून आता 4 ते 5 वेळा झाला माझा गणपतीपुळेला यायला. खरंच खूप छान असं मंदिर आहे ते. तर तेच तिथं आलो, छान दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघालो आरेवारे बीचला. तर हा जो रोड आहे ना टर्नवाला, तर तो हा इन्स्टावरती खूप व्हायरल रील झालेला आहे. तर हा खूप छान असा रोड आहे. त्याच्या बाजूने जो समुद्र दिसतोय, नंतर खूप छान असा व्ह्यू आहे इथून. खरंच कोकणातमध्ये जे सौंदर्य आहे ना, ते शब्दात सांगता येत नाही. ते इथं आल्याशिवाय अनुभवताच येत नाही. मी खूप मला लकी समजते की मला इथे 3-4 वर्ष राहायला भेटणार आहे कोकणामध्ये. खूप छान असं निसर्गाच्या सानिध्यात खूप छान असं वाटतं. म्हणजे समुद्र म्हणजे आम्हाला खूप आवडतात बीचेस पहिल्यापासूनच, आणि तिकडेच आमची ट्रान्सफर झालेली आहे. त्यासाठी मी खरंच खूप छान वाटतं मला. तर फायनली आम्ही थोडंसं बीचेसवर जाऊन आलो. तिथे मी शूट नाही घेतलं जास्त. तर इथे आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो आणि वडापाव वगैरे खावा म्हटलं थोडंसं, कारण पावसाचं वातावरण झालं होतं. पाऊस आता येणारच होता. खूप छान असं वातावरण झालं होतं. म्हटलं थोडासा नाश्ता करावा. त्यानंतर पुन्हा निघालो, तर पुन्हा एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो, कारण तिथे खूप छान असं समुद्र आणि आकाश हे पूर्णपणे एक झालं होतं. तर तिथे पण थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. फायनली आता आम्ही निघालो घरी. तर घरी आल्यानंतर ना माझं पार्सल आलं होतं एक. तर मी ते कपडे सुकवण्याचं स्टँड मागवलेलं होतं. तर तेच मला खुशी आणि यथार्थी दोघं पण जॉईन करून देत होते. म्हटलं बरं झालं, माझं एक काम होऊन जाईल. आणि तर तिने मला छान मदत केली. तिने छान लावून दिलं, कारण इकडे कपड्या सुकवण्याचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे एक स्टँड आहे, पण ते मला पुरत नाही जरा पण, म्हणून मी आणखीन एक मागवलं. तर घरी आल्यानंतर आम्ही छान असे फिश बाहेरूनच ऑर्डर केले होते, कारण खूप दमलो होतो आम्ही. त्यानंतर मग जेवण तर आम्ही साधंच केलं होतं. आमटी, भात, चपाती, शेंगाची चटणी वगैरे अशा गोष्टी होत्या. ऑमलेट वगैरे बनवलेले होते आणि फिश फ्राय पण आणलेले होते. तर बाहेर बसून छान आम्ही मस्त असं जेवण केलं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटतं?